नर्मदे हर. तर आज आपला 42वा दिवस परिक्रमेतला. तर रात्री आपण थांबलो होतो दाहोद या गावात कमल पटेल यांच्या घरी. तर त्यांनी आपली रात्री व्यवस्था वगैरे केली राहण्याची आणि जेवणाची वगैरे. तर आज आपण चाललो आहे पुढं. तर आपल्याला आज पुढं गणपूर, त्यानंतर बोदवाडा, मलवाडा आणि गांगली हे गाव लागतील. तर चला बघू. आत्ता वाजल्या 6:30. चला पुढं राम मंदिर आहे गावातलं दाहोदचं, तर दर्शन घेऊ. चला चला आपणच राहिलो शेवट. जे 4-5 जण होते अजून आपले व्यतिरिक्त, तर ते गेलेत पुढं. घर वगैरे लावून आपण चाललो आहे. जे समोर दिसतंय ते श्रीरामाचं मंदिर आहे. तर चला त्यातून दर्शन घेऊ आपण आणि जाऊ पुढं. राम मंदिर आहे दाहोदमधलं, आतमधून दर्शन घेऊ. हा चाय पी नर्मदे. त्यांनी सकाळ सकाळची हाणून दिली ते आपल्याला. प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. आपण काल जिथून वळलो होतो मेन रोडवरून, तर आपण आता गावातून तिकडे चाललो आहे मेन रोडकडं. समोरच मेन रोड आहे. या दाहोद गावामध्ये जे गाव आहे अख्खं पूर्ण दाहोद, तर हे पूर्ण शेतकरी गाव आहे. आपण काल वाटाणे जेवढी शेती बघितली, तर हे पूर्ण आधुनिक शेती करतात. तर आपण रात्री कमल पटेल यांची इथं थांबलो होतो. तर त्यांची 80 एकर शेती. पूर्ण शेतीमध्ये भाजीपाला, मक्का, भेंडी असेच पिकं येतं. पाणी असल्यामुळं चांगली शेती करतात इकडचे लोक. चला समोर आलाय रोड, आपण जाऊ गणपूरकडं. हा आला रोड. इकडं दाखवलाय पैदल मार्ग. चला आपण परत कालच्या रोडला लागलो. इथून आतमध्ये गेलतो आपण. मस्त दोन्ही साईडनी शेती आहे, त्यामुळे जरा थंडी जास्त वाटते. पाणी दिलेलं आहे शेतीला. आता डोंगर एक पण नाही राहिला. डोंगर संपले. आपल्याला पूर्ण सपाट भाग लागला आता. बडवानी इथून राहिले 14-15 किलोमीटरवरती. या ठिकाणी 2 रोड झालेत. हा समोर सरळ ह्याला जातोय बडवानीला, आणि आपल्याला इकडं रस्ता दाखवला आहे नर्मदा परिक्रमा पथ. गणपूर से सिरसी, सिरसी से देवगड, कवठी, करोली, अंजदा आणि बाकानेर. कच्चा रस्ता आहे. तर चला आपण मधून जाऊ. आपण विचारलं पण इथं पुढून समोरून जो रस्ता होता तो थोडा लांबून आहे. बघू आपण इथून जाऊ. हे आलं गणपूर. गणपूरपासून पुढं शिरसी आहे. हा एक रोड जातोय जो बडवानीकडे जातोय. सीधा रस्ता ना. समोर शिरसी. बाकानेर 30 किलोमीटरवरती राहिले. आपण सरळ बाकानेर देवगडवरून जाणार आहेत. चला. मनोकामनेश्वर महादेव मंदिर सिरसी लागलं आपल्याला इथं. तर जे पुल आहे हा बागेरी नदीवरचा पुल आहे. बाकानेर गणपूर मार्ग. बाकानेर 28 किलोमीटर आणि गणपूर 4 किलोमीटर. पुढं देवगड लागला आपल्याला.
हे सगळं गव्हाचं पीक आहे सगळं. प्लॉटचे प्लॉट 10-10, 15-15, 20 एकर गहू आहे इकडं. बाकानेर से गणपूर हा मार्ग सरळ जो रोड आहे हा सरळ बाकानेरला जातो. हे देवगड गाव लागलं आपल्याला. नर्मदा परिक्रमा मार्ग समोरून उजवीकडे दाखवतंय, पण आपल्याला तिकडं नाही जायचं. तर उजव्या साईडने पण डायरेक्ट डांबर रस्त्याने गेल्याच्या नंतर कवठीला जातो आपण, आणि तिकडनं फिरून परत कवठीलाच यावं लागतंय. तरी पण एकदा विचारू आपण की पाटीदार समाज देवगड परिक्रमा मार्ग बडदा इकडं दाखवलाय. चला आपण चाललो इकडून. हा आतमधून पण एक रोड आहे, आश्रम आहे, पण आपण इकडनं चाललोय. नाही पडत, ऊन नाही लागेल. हे या पट्ट्यामध्ये काल आपण निसरपासून निघल्यापासून पूर्ण अशी शेती आहे. सगळ्या शेतीला त्यांनी काहीतरी रोप आहेत कशाच तरी, तर त्याला पूर्ण वरून कागद लावलेला आहे. मिरच्या आहेत बारीक बारीक आहेत अजून रोप. नाही त्या पिशवीतून जात असतं ना जाळीतून सगळं. हे पुढं आपल्याला कवठे गाव लागण आता, या गावाच्या नंतर. इकडं 2-2 किलोमीटरवरती गाव आहेत. आता आपण सकाळी आपण गणपूर लागलं, गणपूर नंतर सिरसी लागलं, सिरसीच्या मागे देवगड गेलं. आता देवगडच्या नंतर पण एक गाव लागलं. आता आपल्याला लागल कठोरा म्हणून गाव आहे. तर समोरच येते कवठी. कठोरा नाही, कवठी गाव लागेल आपल्याला. पण चला बघ. नर्मदे हार हे आलं कवठीमधील आश्रम आहे, नर्मदा आश्रम कवठी. परिक्रमावासी भोजन प्रसादी धार्मिक व्यवस्था. तर पुढं अक्कलबारा म्हणून गाव आहे. तर हे जे गाव आहेत आता आपल्याला लागलेले मागं आपण जेवढे गावाचे नावं घेतले, तर हे पूर्वी नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती होते. हे सगळे पुनर्वसित गावं आहेत. म्हणजे सरदार सरोवर डॅममुळं एवढा इथपर्यंत आपण जो 150-200 किलोमीटर आलो, इथपर्यंत सगळे गाव पुनर्वसित झालेले आहेत बऱ्यापैकी. कारण पूर्वी रस्ता तटावरून होता. आता तटावरून जायचं म्हटलं तर अजून एक 2 किलोमीटर इथून मैयाचं पात्र आहे, 2-3 किलोमीटरवरती. चला आपण आता चाललो आहे अक्कलबाराकडं. पुढं बघू अक्कलबारानंतर कोणतं गाव येते. ग्रामपंचायत अक्कलबारा, पुनर्वास क्रमांक 2. अक्कलबारा ग्रामपंचायत. म्हणजे जेवढे नर्मदा परिक्रमेने नर्मदा मैयाच्या कडेने जेवढे गावं होते आत्तापर्यंत सकाळपासून आलेलो, तर बरेच गावं हे पुनर्वसित करून रस्त्यावर यांची वसाहत आणलेली आहे. हे सगळे घरं नवीन झालेली आहेत, एक 5-10 वर्षापूर्वीचे आहेत. तर बकानेर इथून राहिले 20 किलोमीटरवरती. आपल्याला पूर्ण रस्ता सरळच आहे. इथून फक्त 2 किलोमीटरवरती ते 3 किलोमीटरवरती मैयाचं पात्र आहे. पुढं करवली 4-5 किलोमीटरवरती राहिले, तर तिथंही एक आश्रम आहे. पण आज आपल्याला एकादशी असल्यामुळं आपण आज शक्यतो आश्रमात नाही गेलो. मागे जेवढे आश्रम लागले आपले जेवढे 4-5 जण आहेत आपण परिक्रमेमध्ये, तर सगळ्यांना आज एकादशी आहे. वाटेमध्ये चहा वगैरे दिला, तर त्यामुळं चाललो आहे आपण पुढं. हे आलं पिपली आहे, हे गाव आहे. तर आपण चाललो आहे आत्ता पिपली या गावातनं.
प्रवास क्रमांक 1. हे आलं करोली गाव. करोली गावामध्ये आश्रम आहे. 11:30 वाजलेत. तर बघू आश्रम कुठे आहे. रस्त्याच्या कडेला असेल तर थांबू थोडं, तर आतमध्ये असेल तर आपण जाऊ पुढं. हे MP मध्ये आल्यापासून मध्य प्रदेशमध्ये परिक्रमावासियांसाठी हे अशा पद्धतीने पाण्याची सोय करतात. झाडाखाली वेळ ठेवतात पाणी प्यायला. हे करोलीचं नर्मदा परिक्रमा आश्रम इकडे आहे. गुजरातमध्ये होतो त्यावेळेस पाणी कमी भेटायचं आपल्याला रस्त्याला, पण परत MP आपण शुल्क पाणी संपल्यापासून आता आपल्याला परत असं हे वाटेवरती पाणी भरून ठेवतात रानामध्ये. रांजण 1 किलोमीटरवरती गेलं, अर्धा किलोमीटरवरती गेलं, घरासमोर येत नाही तर घर नसेल तर कोणत्या तरी झाडाखाली तरी रांजण ठेवलेलीत भरून. हे करोली गावात आश्रम आहे परिक्रमावासियांसाठीचं, नर्मदा अन्नक्षेत्र. चला आतमध्ये जाऊ, थोड्या वेळ थांबू. करोली गाव. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हनुमंतरायाचं मंदिर आहे. बॅग ठेवू, आपण दर्शन घेऊ. भरपूर मोठी जागा आहे करोलीच्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांना थांबण्यासाठी. हा पूर्ण हॉल मोकळा आहे. एवढेच परिक्रमावासी आलेले आहेत पुढं. चला थांबू. मामाने गादी आणल्या टाकायला. आमचे खांदे मामा गेले तो वय घेऊन स्टॅम्प घ्यायला. त्यांचं पहिलं काम तेच आहे, सगळ्यांचं नाव रजिस्टर करायचं वहीमध्ये आणि स्टॅम्प घ्यायचा. इकडं स्वयंपाकाची व्यवस्था चालू आहे. हे फराळासाठी इकडं बटाटे वगैरे सोलतात. हां सील वो अंदर है टेबल पे, अंदर ही है. अंदर है टेबल पे, टेबल लगी हुई है ना, टेबल लगी हुई है, उस पे सील सिक्का डायरी सब है, उस पे एंट्री भी कर देना तुम्हारा नाम पता. अच्छा. चला दर्शन घेऊ आपण आतमधून. जय हनुमान. चला आपण निघलोय करोलीच्या आश्रमावरून, आणि जे अंजदा गाव आहे पुढं तर ते 10 किलोमीटरवरती, आणि बकानेर गाव पुढं 15 किलोमीटरवरती. म्हणजे 2 आश्रम आहेत, एक 10 वरती आणि एक 15 किलोमीटरवरती. आत्ता वाजले दुपारच्या 1:30. तर बघू आपण कुठपर्यंत चालतोय. 5-5:30 वाजेपर्यंत. नर्मदे हर. चला आता असंच करोली गावातून पुढं सरळ रस्ता आहे. हे करोली गाव, करोली ग्रामपंचायतीत सरदार वल्लभभाईंचा पुतळा आहे. नर्मदा मंदिर आहे. आपण ते एका दुकानात गेले तर त्यांना तर थांबू आपण इथं. आलेत नका बसू. मस्त पेंटिंग काढली इथं. पाण्याची व्यवस्था केलेली आहे परिक्रमावासियांसाठी, गाववाल्यांसाठी. हा मग पुढं भेटेल ना, मग चला ना. आव बरं बरं. मस्त घर आहेत दोन्ही साईडनी करोलीमधील.
आपण बरेच गाव आहेत इथं, छोटेच गाव आहेत आणि गावामध्ये सगळे शेतकरी आहेत. पण घरं मस्त आहेत कारण शेती सगळी पूर्ण बागायती आहे. हा जो एरिया आहे हा पूर्ण जो विंध्याचल पर्वताचा जो पठार आहे त्याच्यावर आहे आणि जे नद्या येतात या नद्यांमुळे एकदम सुपीक आणि समृद्ध झालेला आहे. त्यामुळं सगळं शेतीच भरपूर भारी चांगली करतात इथं. त्यामुळे सगळे शेतकरी समृद्ध आहेत. बाकानेर 14 किलोमीटर, जोधपूर 7 किलोमीटर. यायचा रस्ता आहे ना. इकडे समोर रस्ता आहे आपल्याला. सीधे ना. चला आपण चालू आहे बाकानेर जोधपूरकडं. नर्मदे हर. मनावर 12 दाखवलंय पुढं. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. चला चाललो आहे आपण पुढं. आपण 1:30 वाजता निघलो होतो, आता वाजलेत 2:30. थोडा वेळ थांबू. आम्हाला पलीकडे जागा बघितली, पलीकडे गेलेत खांदेव मामा. आबा खांदे मामांनी साखरे आणलाय दुकानातून आणि मामांनी लिंबू घेतलेलं एक. तर चला सरबत घेऊ. आता सरबत करायचं आहे आता. नाही माझं पाणी पण नाही. पाणी आबांनी घेतलं इथं. जारचं पाणी कोणी घेतलं होतं. नर्मदे हर. चला इथं बसू, थोडंसं सरबत करू आता. मग जाऊ पुढं. मस्तपैकी झाडाखाली बसून सरबताचं नियोजन चालू आहे. हेड्र परिक्रमा. साखर टाकली पण टाकली की साखर टाकली 1/2 किलो. लिंबू आणले 5. काम चालू आहे. नाही भोजन प्रसाद आपला आज उपवास होता ना. आज लिंबू रस. त्यांना नाही खाल्लं, मी बी नाही खाल्लं, म्हणलं खायचंच नाही. तो बसून ते येतं ना आपल्या थार कापा त्यात. नको बा तुमचं लय काम बेकारी. म्हणलं मग मी खायचं तर सगळ्यांच्या तोंडावर तुम्ही मारलं. चला घेतला आता लिंबू सरबत. चला चाललोय पुढं आता. लिंबू सरबत झाला. मामांनी, आचार्य आमचे मामा होते. हा पंगत खांदेव काकाची होती आणि आचार्य आमचे अंकुश मामा. चला दोघ जण होते. प्यायला जास्त वाटा आमचा माझा होता. हा माझे जमणारी माणसं आहेत, त्यांना थोडा जादा पाजावा लागला सरबत. चला जाऊ आता आपण. सोय नाही कसली तलप नाही, काय नाही. फक्त काय लागतंय सरबत आणि चहा सरबत आणि बिस्किट. बस या 2 गोष्टी जर आम्हाला असल्या ते आमचा पूर्ण नाश्ता होतो. आता सरबत पिऊन आपण चलू नॉनस्टॉप. आता 13 किलोमीटर. आता 13 किलोमीटर. चला नर्मदे हर. बाकानेरीतून राहिले 8.5 किलोमीटर वरती. आपल्याला इथे लागलाय चौक. उजव्या हाताला जोधपूर आहे, इकडं वायल डाव्या हाताला. मनावर वायल, वरनं बाकानेर. सीधा ना. ग्रामपंचायत जोधपूर. हिरालाल आला. आपण चालू आहे बाकानेरकडे पुढं. परिक्रमा मार्ग दाखवला इथं.
चला समोर आता भाजीपाल्याची शेती संपून आपल्याला या गावापासून सगळी फळांची शेती लागली. म्हणजे फळझाडे आहेत, पेरू, त्यानंतर संत्री, पपई. ही काय होया मामा? ही कारली, भाजीपाला आहे कारली. चला आपण चाललोय बाकानेरकडं पुढं. बाकानेर राहिलं आहे 6 किलोमीटर आपल्यापासून आणि आपण आलोय अजंदा या गावात. तर अजंदा या गावामध्ये पण आश्रम आहे परिक्रमवासियांसाठी. पण आत्ता वाजल्यात 4:30. आपण 1.5 तासामध्ये 6 किलोमीटर जाऊ शकतो 6 वाजेपर्यंत. तर बघू सगळे काय म्हणतायत ते, की पुढं जायचं की तिथंच थांबायचे. हे अजंदा या गावामधलं स्वामीनारायण मंदिर आहे. चला नर्मदे हर, नर्मदे हर. गणपूर 22 किलोमीटर, करोली 10, जोधपूर 4. म्हणजे आपण सकाळी गणपूरमध्ये होतो, तर गणपूरपासून आलो आहे आपण. नर्मदे हर. हे आश्रम आहे स्वामीनारायण मंदिरात परिक्रमवासियांसाठी. बघू आपण आश्रम इथं, पण काय करायचं, थांबायचं जायचं? काय करायचं, थांबायचं जायचं? चलायचं मग 4:30 वाजल्यात, जाऊ 2 तासात. आपण चालू आहे बाकानेरकडे पुढं. सगळे म्हटले की जाऊ 1.5 तासामध्ये 6 किलोमीटर, त्यामुळं निघालो आहे पुढं. चला हे अंजोडा गाव आहे. नर्मदे हर. रस्ता बरोबर आहे? नर्मदे हर. इकडे सरळ सरळ. सीधा ना. हे आलं बाकानेर. अजून 1.5 किलोमीटरवरती अंतर आहे बाकानेर आश्रमातलं. तर आज आपण पूर्ण 34 किलोमीटर ते 35 किलोमीटर आपण अंतर चाललो आहे आज. गणपूरच्या अलीकडं आपण एक 4-5 किलोमीटरवरती होतो. तर हे बाकानेर अंतर पूर्ण 34 किलोमीटर आहे. ही बाकानेरमधली नदी आहे. चला बघू आश्रम कुठे येते आणि थांबू. 6 वाजलेत. हे आलंय बाकानेर गाव आणि समोर ॲरो दाखवलाय परिक्रमा अन्नक्षेत्र आणि जे आश्रम आहे तर त्याचं. चला उजवीकडे जाऊ आपण. दाखवला इथं परिक्रमवासियों के ठहरने व भोजन प्रसादी की उत्तम व्यवस्था, खेड़ापति हनुमान मंदिर. चला आतमध्ये जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. चला समोरच मंदिर आहे. ही पोलीस चौकी आहे बाकानेरची. समोर हे खेड़ापति हनुमान मंदिर. चला आतमध्ये आरती चालू आहे. भरपूर मोठं. नर्मदे हर. इकडे आहे का जागा आहे का? नाही ते मग थांबलेच नव्हते. चला इकडं मंदिर आहे. अगोदर आपण आपले आसनं लावू आतमध्ये आणि मग त्यानंतर आपण मंदिरात जाऊ.
1 2 3 फक्त 3-4 जण आलेले आहेत. बाकी वरती असतील तर आपण जाऊ आत्ता आरती घेऊ, आपले आसनं लावू. या साईडला घ्या. चल हो. आज 32 किलोमीटर 35 किलोमीटर चाललो. आमच्या खांदेमामांचा जो पाय तर तो जरा दुखतोय. डॉक्टर शिक्षण MBBS झालंय का तुमचं, काय झालं? चला सगळ्यांचं फराळाचं झालंय तर चला आपली आरती सगळं उरकलंय आणि आत्ता वाजल्यात 8-8:30 वाजल्यात रात्रीच्या. तर चला आपण झोपू आणि उद्या आपला परत परिक्रमेतला पुढचा प्रवास सुरू करू. नर्मदे.